बोरिवली स्थित दीर्घकाळ रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन अर्थात झोपू प्रकल्पासाठी नवीन विकासकाची नियुक्ती करण्याच्या राज्य सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या म्हणजेच एसआरएच्या निर्णयावरून न्यायालयाने संताप व्यक्त केलाय। तसंच हा अधिकारांचा गैरवापर असल्याचे ताशेरे ओढले। हा निर्णय सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन असल्याचेही नमूद करण्यात आले। गृहनिर्माण विभागाने मार्च 2024 मध्ये दिलेल्या याबाबतच्या आदेशाला न्यायालयाने याचिका निकाली निघेपर्यंत अंतरिम स्थगिती दिली। या प्रकरणात अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने कारवाई केली त्याने न्यायालयाच्या सद्सद्विवेक बुद्धीला धक्का बसलाय। तसंच अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांनी न्यायालयाला हैराण करून सोडले। संबंधित जमीन महानगरपालिकेच्या मालकीची असून प्रकरणाशी संबंधित झोपडपट्टी वासियांचा त्रास आणि दयनीय अवस्थेबाबत झोपू प्राधिकरण गंभीर नसल्याचं ताशेरेही न्यायालयाने ओढलेत। एप्रिल 2003 पासून बेपत्ता असलेल्या वडिलांना मृत घोषित करण्याची याचिकाकर्त्या मुलाची मागणी उच्च न्यायालयाने नुकतीच योग्य ठरवली। तसंच याचिकाकर्त्याचे वडील एवढी वर्ष बेपत्ता असल्याचं कागदोपत्री आणि परिस्थितीजन्य पुरावे नोंदीवर असतानाही कनिष्ठ न्यायालयाने त्याचा दावा फेटाळून लावण्यात चूक केल्याचंही न्यायालयाने नमूद केलंय। कनिष्ठ न्यायालयाने विश्वेश डोगरा सुवर्णा यांनी वडिलांना मृत घोषित करण्याच्या मागणीसाठी केलेला अर्ज फेटाळून लावला होता। विश्वेश यांचे वडील स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते हे दाखवणाऱ्या वैद्यकीय आणि अन्य कोणीही कायदेशीर वारस नसल्याच्या पुराव्यांचा अभाव आणि या कारणास्तव कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता। परंतु याचिकाकर्त्याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार आणि 8 एप्रिल 2003 पासून ते बेपत्ता असल्याची पुष्टी करणारे पोलीस प्रमाणपत्र, शिधापत्रिका, जन्म प्रमाणपत्र, पारपत्र आणि फिर्यादीने दिलेल्या वर्तमानपत्रातील जाहिरातींसारख्या कागदपत्रांची दखल कनिष्ठ न्यायालयाने घेतली नव्हती। ही कागदपत्र किंवा पुरावे सरकारी असून त्यामुळे न्याय निवाड्याच्या उद्देशासाठी त्यावर अवलंबून राहता येऊ शकतं। मात्र तरीही कनिष्ठ न्यायालयाने तसं केलं नाही असं निरीक्षणही न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करताना नोंदवलं। न्यायिक अधिकारी आणि न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना केवळ अपवादात्मक परिस्थितीत आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या पूर्व परवानगीनेच निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्त केले जाऊ शकते। तसंच हे आदेश केवळ संविधानाच्या अनुच्छेद 324 अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांना लागू होतात। महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नाहीत, अशी भूमिका केंद्रीय निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात मांडली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अखत्यारीत येतात। त्यामुळे निवडणूक कामांसाठी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यासह महानगरपालिका निवडणुकांशी संबंधित अन्य बाबींमध्ये आपली कोणतीही भूमिका, सहभाग किंवा ते आपले अधिकार क्षेत्र नाही, असं केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगण्यात आले। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रासाठी व्यापक रेल्वे विकास आराखडा जाहीर केलाय। यासाठी त्यांनी 23,926 कोटींची अर्थसंकल्पीय रूपरेषा जाहीर केली आहे। यात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, मालवाहतूक कनेक्टिव्हिटी आणि राज्यभरात व्यापक आधुनिकीकरण यांचा समावेश आहे। हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील दळणवळण आणखी गतिमान होणार आहे। आता मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद दरम्यान नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, फ्रेट कॉरिडॉर आणि इतर प्रकल्पांचा समावेश असेल। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे। फक्त 48 मिनिटांवर येऊन पोहोचणार आहे। त्यामुळे ही दोन शहरे व्यावहारिकदृष्ट्या आणखी जवळ येतील असं त्यांनी म्हटलंय। मुंबईकर मीरा भाईंदरवासियांनंतर आता लवकरच ठाणेकरांची मेट्रो प्रवासाची प्रतीक्षा काही दिवसातच संपणार आहे। वडाळा ते कासरवडवली आणि कासरवडवली ते गायमुख मेट्रो 4, मेट्रो 4अ या मार्गिकेतील गायमुख ते कॅडबरी जंक्शन असा 10.5 किलोमीटरच्या टप्प्याचं बांधकाम 100% पूर्ण झालंय। आता अंतर्गत कामं सुरू आहेत। दुसरीकडे या टप्प्याच्या संचालनाच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन या संस्थेकडून तपासणी करण्यासाठी प्रस्ताव पाठवलाय। सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला आणि सुका कचऱ्याचं वर्गीकरण न केल्यास 200 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। यापूर्वी थुंकणे, कचरा टाकणे, लघुशंका यासाठी प्रत्येकी 200 रुपयांचा दंड आकारला जात होता। मात्र आता दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतलाय। महानगरपालिकेकडून घनकचरा, स्वच्छता आणि स्वच्छता विषयक उपविधी 2025 प्रसिद्ध करण्यात येते। त्यानुसार रस्ते, पदपाथ, बाग, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास 500 रुपये दंड भरावा लागणार आहे।
सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्याप्रकरणी पूर्वी 100 रुपये दंड आकारला जात होता, तो आता 1000 रुपये एवढा आकारण्यात येणार आहे. तसंच फेरीवाल्यांकडे कचरा पेटी नसल्यास किंवा कचरा वर्गीकरण न केल्यास त्यांच्याकडून 750 रुपये दंड आकारला जाणार आहे. या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये वेळ झाला तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.